प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करा. काही वेळातच आपण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. मेहनतीमुळे नाहीये किंवा मागच्या 2 दिवसाच्या मेहनतीमुळे नाहीये, किमान ती 2 ते 2.5 वर्षाची तपश्चर्या. असे क्वचित हे जे बसलेले विद्यार्थी असे एसी मध्ये बसून 4 भिंतीत बसून एखादं काम करणं आणि सीमेवर तर्फे 15,000 रुपयाचं पारितोषिक आपण जाहीर केलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गुरुदत्तसाठी. .69% या स्कोर साठी त्याला पुन्हा एकदा सर आइन्स्टाईन अकॅडमी तर्फे 15,000 रुपयांचं पारितोषिक आपण जाहीर केलेलं आहे. सरांना विनंती करतो की आपण वेदांचा सत्कार करावा. NIT सिलेक्शन साठी वेदांचं 3 NIT मध्ये सिलेक्शन झालं, त्यातल्या 3ऱ्या राऊंडला त्यांनी आता जयपूर फायनली सिलेक्ट केलेला आहे आणि त्यासाठी त्याला सर आइन्स्टाईन अकॅडमी तर्फे 50,000 रुपयांचं पारितोषिक आपण जाहीर केलेलं आहे. सर्वांनी कृपया बसून घ्यावं. हॅलो, मायसेल्फ समीक्षा विजय कदम. मी सर आइन्स्टाईन अकॅडमीतून बिलॉंग करते. मी 11th-12th 2 वर्ष इथे शिकले. मला HSC बोर्डमध्ये 77.67 होते आणि प्लस PCM मी दोन्ही ग्रुप ठेवले होते. PCM मध्ये 89.65 आणि PCB मध्ये 97.63 हे मी अचीव केलेलं आहे. थँक्यू फॉर सर आइन्स्टाईन अकॅडमी.
नमस्कार, माझं नाव वेदांत संतोष राऊत. मी 11-12साठी सरांच्या अकॅडमीमध्ये होतो. आता मला JEE मध्ये 98.34% आणि MSc CET मध्ये 99.35% पडले आहेत आणि आता माझं ॲडमिशन NIT जयपूरमध्ये मेकॅनिकल या ब्रांचसाठी झालेलं आहे. मी सरांच्या अकॅडमीचे खूप खूप आभार मानतो. त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला त्याला मी सार्थ केलं असं मला नक्कीच वाटते. त्याचबरोबर सगळ्या जो स्टाफ आहे त्या सगळ्यांचा आभार मानतो. मी नाझरीन अशफाक खान, सर आईन्स्टाईन अकॅडमीची एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर पंचगणी. आज इथे उत्कर्ष पर्व 3रं होतं 2026. आमचे अकॅडमीचे 90+ विद्यार्थी हे म्हणजे 56 आहेत आणि आजचा कार्यक्रम खूपच सुंदर झाला आहे. थँक्यू. नमस्कार, मी रोहिदास जाधव. सर आईन्स्टाईन अकॅडमीमध्ये माझा मुलगा आर्यन रोहिदास जाधव हा 11वी-12वीमध्ये शिकत होता. त्याला CET मध्ये चांगल्या प्रकारचे गुण मिळाले. 97.9 टक्केवारी पडली. सर्व स्टाफ आणि अकॅडमीतील पंडित सर यांनी विशेष मार्गदर्शन केल्यामुळं त्याला उत्कृष्ट प्रकारची मार्क मिळाली आणि त्यामुळे मी माझी मुलगी पूर्वा जाधव हिला सुद्धा इयत्ता 11वीमध्ये सर आईन्स्टाईन अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं आहे. तिथे मुलांकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं आणि मुलांकडून सर्व स्टडी करून घेतला जातो आणि क्लासनंतर स्टडीसाठी मुलांना बेसिक थांबवून तिथं त्यांच्याकडे लक्ष दिलं तर त्यांचे काय सध्या क्युरी प्रश्न तिथे सोडवले जातात. कुठले डाऊट रोजच्या रोज सोडवले जातात आणि त्यांना पुढचं डाऊट्ससाठी विचारलं जातं आणि त्यांच्याकडे अभ्यासासाठी वैयक्तिक लक्ष दिलं जातं. पूर्ण वेळ त्यांना स्टडीसाठी आणि इतर सुद्धा सुविधा दिल्या जातात की स्ट्रीप्सल किंवा अनेक खेळाच्या स्पर्धेचे कार्यक्रम घेतले जातात. मुलांचे छान प्रकारे प्रगती आहे इथं आणि एवढं सर आईन्स्टाईन खूप छान आहे. धन्यवाद. आज सर आईन्स्टाईन अकॅडमीचा सत्कार कार्यक्रम साताऱ्यात झाला. सर्व विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थी व पालक हजर होते. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग किंवा COEP सारख्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले त्यांचा सत्कार करण्यात आला व नवीन विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन देण्यात आलं. आमची संस्था ही 12 वर्ष झालं एज्युकेशन फील्डमध्ये काम करत आहे. ती सातारा, पाचगणी, माणगाव व नवी मुंबई या ठिकाणी आहे. नमस्कार, मी जयंत गंभीर, फाउंडर अँड डिरेक्टर सर आईन्स्टाईन अकॅडमी. 2025-26 सालामध्ये सर आईन्स्टाईन अकॅडमीच्या ज्या विद्यार्थ्यांनी नॅशनल आणि स्टेट लेवलच्या एक्झाम्समध्ये खूप चांगलं यश मिळवलं, त्यामध्ये JEEची एक्झाम आहे, नीटची एक्झाम आहे, CETची एक्झामिनेशन आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांचा आपण आज इथं कौतुक सोहळा आयोजित केला. विद्यार्थ्यांचं कष्ट, त्यांच्या पालकांचे कष्ट आणि शिक्षकांचं मार्गदर्शन याचा हा उचित सन्मान आज इथं झालेला आहे आणि नवीन जे आपले पुढचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नक्कीच हा सोहळा एक मार्गदर्शक सोहळा ठरेल.